नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संजनाने बनवलेले मसाला ओट्स मिहिरला ओळखता आलेले नसतात. संजना सांगते की हे मसाला ओट्स आहेत, तेव्हा मिहिर म्हणतो की मसाला ओट्समध्ये इतके सारे मसाले कोण टाकतं, म्हणजे हा ब्रेकफास्ट हा डाएटसाठी बनवला जातो ना. तेव्हा संजना म्हणते की हा डाएटसाठी बनवला जातो, परंतु मी डाएटसाठी बनवलाच नाहीये, मी तर लहान मुलांसाठी बनवलाय. चीज लहान मुलांना खूप आवडतं आणि लहान मुलांसाठी मी हे बनवलंय. समीरन सर म्हणतात की परंतु चवीला कसं झालंय ते? अहो त्यात तर तुम्ही खूप सारे मसाले टाकले. तेव्हा संजना म्हणते की अहो सर खरंच खूप छान झाले, तुम्ही एकदा टेस्ट तर करून बघा. संजना ते जजेसला सर्व करते आणि म्हणत असते की एकदा तुम्ही चव तर चाखून बघा. आता जजेस थोडंसं ओट्स खातात आणि म्हणतात की चव तशी बरी आहे. संजना म्हणते की म्हटले होतं ना मी चांगलं लागतं म्हणून. तेव्हा जजेस म्हणतात की ठीक आहे, कधी कधी खायला काही प्रॉब्लेम नाहीये. अंकुश सांगतो की याचा अर्थ जजेसने ही डिश मान्य केली आहे, परंतु मिहिर शर्मा यांना ओळखता आली नाहीये. समीरन सर म्हणतात की अगदी बरोबर, त्यामुळे या राऊंडचे मार्क मिहिर शर्माला मिळणार नाही. मलिका मॅडम सुद्धा सांगतात की मिहिर शर्मा, तुम्ही चीज घातलंय हे बरोबर ओळखलं, परंतु बाकीचे इन्ग्रेडियंट तुम्ही ओळखू शकला नाहीत, त्यासाठी तुमचे मार्क्स कट होत आहे. अंकुश आता मिहिरला बसायला सांगतो आणि संजनाला देखील. अंकुश पुढे म्हणत असतो की सो सॅड, कारण अरुंधती आणि मिहिर यांना या टास्कमध्ये एकही गुण मिळवता आला नाहीये. त्यांची सुरुवात ही 0 पासून झाली आहे. प्रेक्षकांनी त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री दिली खरी, पण अरुंधती आणि मिहिर त्याला न्याय देऊ शकतील का? त्यानंतर अंकुश आता अरुंधती आणि संजनाला विचारतो की तुमच्यापैकी हा टास्क खेळायला कोण येणार आहे? अनिरुद्ध म्हणतो की मी येतो. अनिरुद्ध आता चिठ्ठी उघडतो आणि चिठ्ठीमध्ये असतं अरुंधतीचं नाव. संजनाला वाटत असतं की तिचं नाव तरी येईल, परंतु संजनाचं नाव न येता अरुंधतीचं नाव चिठ्ठीमध्ये आलेलं असतं आणि अनिरुद्ध सगळ्यांना सांगतो की या चिठ्ठीमध्ये अरुंधतीचं नाव आहे. तर अरुंधतीला स्वतःलाच धक्का बसलेला असतो. कांचन म्हणत असते की अरे देवा, हा कशाला आलाय आता, ह्याला काय ओळखता येणार आहे का काही? ईशा म्हणते की अगं आजी, येईल की बाबांना ओळखता, तू नको ना काळजी करू. तेव्हा आजी म्हणत असते की नाही ग, इतकी वर्ष फक्त अरुंधती बनवायची आणि याने फक्त खायचं काम केलंय, ह्याला कसलं ओळखता येतंय? अंकुश म्हणत असतो की अनिरुद्ध सर, आता अरुंधती मॅडम जो काही पदार्थ बनवतील तो पदार्थ आता तुम्हाला ओळखून दाखवायचा आहे आणि ते देखील तुम्हाला न बघता ओळखायचंय. अरुंधतीला म्हणत असतो की ताई, आता सगळं काही तुमच्या हातात आहे, त्यामुळे तुम्हाला हा टास्क व्यवस्थित खेळायचा आहे. तुम्हाला अशी डिश बनवायची आहे की त्यांना ओळखताच आली पाहिजे नाही. अरुंधती म्हणते की मला थोडं टेन्शन आलंय मिहिर, मला जमतंय की नाही मी बघते. तेव्हा मिहिर म्हणतो की टेन्शन घेऊ नका ताई, सगळं काही ठीक होणार आहे. आणि मग आता अरुंधती टास्क करण्यासाठी उभी राहते. अनिरुद्धच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेलेली असते आणि अरुंधती आता तिचा टास्क कंप्लीट करण्यासाठी तिची डिश बनवत असते. पहिली गोष्ट म्हणजे अरुंधती जे काही इन्ग्रेडियंट तिच्या पदार्थामध्ये टाकत असते ते पदार्थ तर काय अनिरुद्धला ओळखू येत नसतात. साधा कांदाही अनिरुद्ध सांगत नसतो. अनिरुद्ध शांतपणे उभा असतो. अंकुश म्हणत असतो की अहो अनिरुद्ध सर, काहीतरी बोला, मॅम जे काही टाकताय त्या इन्ग्रेडियंटची नावं तरी सांगा. परंतु अनिरुद्धला काहीही सांगता येत नसतं. यश मनात म्हणत असतो की आई, आज असा काहीतरी पदार्थ बनव ना की बाबांना तो ओळखताच आला नाही पाहिजे. अंकुश अनिरुद्धला सांगत असतो की तुम्ही जर गेस केलं नाही तर तुम्हाला एकही पॉईंट मिळणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला निदान गेस तरी करावं लागेल, त्याचे तरी पॉईंट ॲड होतील. अंकुश सांगत असतो की सर, तुम्ही फक्त तुमच्या हातातला वेळ वाया घालवताय. परंतु अनिरुद्ध जागेवरच उभा असतो. अनिरुद्धला ते इन्ग्रेडियंटच ओळखता येत नसतात, कारण आतापर्यंत अनिरुद्धने फक्त खाण्याचं काम केलेलं असतं. किचनमध्ये ते जेवण कशा प्रकारे बनलं जातं याचा अनिरुद्धला अंदाजही नसतो, त्यामुळे अनिरुद्धला त्याच्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट टाकले हे काय ओळखता येत नसतं. अंकुशने काउंटडाऊन सुरू केलेलं असतं. संजना अनिरुद्धला म्हणत असते की अनिरुद्ध, यू कॅन डू इट, प्लीज तू ओळख, तू काहीतरी तुला समजेल, प्लीज तू ओळख. परंतु अनिरुद्ध मात्र शांत उभा असतो. काउंटडाऊन आता संपलेला असतो, वेळही संपलेला असतो. अनिरुद्धने एकाही इन्ग्रेडियंटचं नाव सांगितलेलं नसतं आणि शांतपणे अनिरुद्ध उभा असतो. तर संजना म्हणत असते की शी, आता सगळं हातातून गेलं. अंकुश आता विचारतो की अनिरुद्ध सर, तुम्हाला काय वाटतंय की अरुंधती मॅडमने काय बनवले ते? तेव्हा अनिरुद्ध सांगतो की अरुंधतीने खमंग भाजणीचं थालीपीठ बनवलंय. हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. त्यात भरपूर चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, त्यावर तिने थोडंसं बटर घातलंय, म्हणजे एरवी ती त्यावर लोणी घालत असते, परंतु ते घरी असल्यावर घालत असते. इथे घर नाहीये, सो तिने बटर घातलं असेल.
अनिरुद्धने अरुंधतीने बनवलेला पदार्थ एकदम करेक्ट ओळखलेला असतो। सर्वजण अनिरुद्धचं कौतुक करत असतात। संजनाला मात्र शॉकच बसलेला असतो की हा अनिरुद्धने कसं काय ओळखलं, म्हणजे एरवी जर मी त्याला काही म्हटले तर स्वयंपाकातलं मला काही येत नाही, मला काही जमत नाही एवढंच त्याच्या बोलण्यातून कळतं, परंतु आज त्याने चक्क एक थालीपीठ ओळखलंय। संजनासाठी अनिरुद्धची हीच खूप मोठी अचिव्हमेंट असते आणि संजना खूपच खुश असते। अनिरुद्ध पुढे सांगत असतो की खरं तर गेली 26 वर्ष ही चव माझ्या जिभेवर आहे, इतर कुठेही असं थालीपीठ मिळणार सुद्धा नाही, कारण अरुंधतीच्या हाताला खरंच चव आहे। सोबतच अरुंधती जेव्हा थालीपीठ बनवत होती तेव्हा थालीपीठामध्ये तिने थोडासा ओवा चुरून टाकलाय। खरं तर ही गोष्ट तिने मला आधीच सांगितलेली होती। तिने मला सांगितलं होतं की तिचं थालीपीठमधलं सिक्रेट इन्ग्रेडियंट हे ओवा आहे। आज तिचं हे सिक्रेट मी सगळ्यांसमोर ओपन करतो। तेव्हा अंकुश म्हणतो की वा सर, एकदम मस्त, परंतु मला हे 26 वर्षाचं गणित काही कळलं नाही। तुम्ही 26 वर्ष त्यांच्या हातचं खाल्लं, नक्की याचा अर्थ काय होतो? आता अरुंधती थोडी गडबडते। अरुंधतीला जरा भीती वाटायला लागते, कारण अरुंधतीला हे ओपन अप नसतं करायचं की अनिरुद्ध माझा पहिला नवरा आहे म्हणून। अनिरुद्ध पुढे सांगतो की मला माहीत नाहीये की नॅशनल टेलिव्हिजनवर सांगणं ही गोष्ट किती योग्य आणि किती अयोग्य आहे, परंतु गेली 26 वर्ष मी आणि अरुंधतीने नवरा बायको म्हणून एकत्रित काढली आहे। ही गोष्ट ऐकून तिथे असलेल्या सर्व प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसतो। तर मल्लिका मॅडम म्हणतात की मिस्टर अनिरुद्ध, आपण इथे कोणाचीही पर्सनल लाईफ डिस्कस करण्यासाठी नाही जमलोय। अनिरुद्ध म्हणतो की नाही सॉरी, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, सहज विषय निघाला म्हणून मी बोलून गेलो। तेव्हा मल्लिका मॅडम इट्स ओके बोलतात। समीरन सर पुढे म्हणत असतात की अनिरुद्ध सर, तुम्ही अरुंधती मॅडमने जो पदार्थ बनवला तो अगदी अचूक ओळखला, त्यामुळे तुम्हाला या फेरीचे पूर्ण मार्क्स मिळतात। सर्वजण अनिरुद्धचं खूप कौतुक करतात। त्यानंतर अनिरुद्ध आणि संजना खाली बसतात, परंतु संजनाला मात्र अनिरुद्धचा राग या गोष्टीमुळे आलेला असतो की एरवी ती त्याला एवढं सांगत असते की कुकिंगचं हे कर ते कर आणि कुकिंगच्या त्याला कुठल्याही गोष्टी माहीत नसतात, परंतु अरुंधतीने बनवलेले खमंग थालीपीठ मात्र त्याला अगदी अचूक ओळखता आले। सोबतच तिच्या कुकिंगचं एवढं डिटेलिंग त्याने केलं, जे की माझ्या बाबतीत तर कधी करतच नाही। या सगळ्या गोष्टीचा संजनाला कुठेतरी राग असतो। अंकुश पुढे सांगतो की मिहिर शर्मा आणि अरुंधती केळकर यांना या टास्कचे कुठलेही गुण मिळाले नाहीये। सोबतच संजना देशमुख, अनिरुद्ध देशमुख आणि महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी यांना मात्र या टास्कचे पुरे मार्क्स मिळतात। सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात। संजना ही अनिरुद्धला बोलत असते की काय रे, इथं तुला डाळींतला फरक कळत नाही, कोणती डाळ कोणती आहे हेही तुला माहीत नाही, आणि तिथे अरुंधतीने थालीपीठमध्ये ओवा घातलाय ही गोष्ट तुला कशी काय रे कळली? नक्की तू काय करतोस रे? तू मला मूर्ख बनवतोयस का तिला मूर्ख बनवतोयस? अनिरुद्ध म्हणतो की तुझा नक्की प्रॉब्लेम काय ग? म्हणजे मला असं वाटलं होतं की मी टास्क जिंकलोय म्हणजे तू माझं कौतुक करशील। मला सांग, मी ही डिश ओळखायला नको होती का? तेव्हा संजना म्हणते की तसं नाही म्हणते, परंतु इतके डिटेलमध्ये नव्हती ओळखायला पाहिजे। अरुंधतीने थालीपीठ बनवलं एवढंच सांगायला पाहिजे होतं फक्त। अरुंधती थोडी नर्वस असते। मिहिरला ती म्हणत असते की या टास्कचे पूर्ण मार्क्स आपण गमावू, परंतु पुढच्या टास्कमधले सुद्धा आपण मार्क गमावले तर मग मात्र आपल्याला घरी जावं लागेल। प्रेक्षकांनी किती विश्वासाने आपल्याला मतं दिली होती। मिहिर तिला दिलासा देत असतो आणि म्हणत असतो की ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे बघा आपण व्यवस्थित सगळं करणार आहोत आणि पुढच्या टास्कमध्ये आपल्याला भरपूर मार्क मिळतील। संजना ही अनिरुद्धला म्हणत असते की हा टास्क तर आपण जिंकलो, परंतु पुढे काय सांगणार आहे काय माहिती। अनिरुद्ध म्हणतो की मला काळजी आहे कुकिंगची, सेमीफायनलला आपल्याला जमलं, परंतु प्रत्येक वेळी आपल्याला जमेल असं नाहीये। तू काहीही म्हण, परंतु कुकिंगमध्ये अरुंधतीचा हात धरणं काही सोपं नाहीये। अंकुश पुढे म्हणत असतो की आता आपण आपल्या दुसऱ्या टास्ककडे वळूयात। खरं तर आपल्या देशामध्ये सगळे सण अतिशय छान पद्धतीने साजरे केले जातात। प्रत्येक सणाचं वेगळं असं एक वैशिष्ट्य असतं आणि त्या दिवशी बनवायचे पदार्थ सुद्धा वेगळे असतात। होळीला प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी बनवले जाते। नागपंचमीला पुरणाचे धिंड किंवा उंडे बनवले जातात। जन्माष्टमीला काला केला जातो आणि गणपतीला मोदक। त्यानंतर दिवाळी, दसरा, गुढीपाडवा असे प्रत्येक सण आपण खूप थाटामाटात साजरे करत असतो। सोबतच प्रत्येक सणाला नैवेद्य सुद्धा वाढला जातो आणि हा नैवेद्य कसा वाढावा हे सुद्धा सगळ्यांना माहीत असतं। आपल्याला जेवायला वाढण्याचं ताट आणि देवापुढे वाढण्याचा नैवेद्य ह्या दोन गोष्टी ह्या खूप वेगळ्या पद्धतीने वाढल्या जातात आणि त्या गोष्टीला आपल्या भारतामध्ये खूप महत्त्व दिलं जातं। आणि आजचा आपला टास्क सुद्धा तोच आहे। तुम्हाला एक जेवणाचं ताट वाढायचंय आणि सोबतच एखाद्या सणाला लागणारा पदार्थ सुद्धा तुम्हालाच बनवायचा आहे, आणि तो पदार्थ आहे 21 कळ्यांचा उकडीचा मोदक। मल्लिका मॅडम म्हणतात की तो पदार्थ त्या ठिकाणीच वाढला गेला पाहिजे।
अंकुश पुढे सांगतो की तुम्हाला हे पान वाढण्यासाठी फक्त 1 मिनिटांचा वेळ भेटणार आहे आणि त्यानंतरच्या वेळात तुम्हाला बनवायचा आहे 21 कळ्यांचा उकडीचा मोदक. अंकुश म्हणतो की घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठी हा टास्क अजूनच सोपा केलाय. प्रोजेक्टरवर आम्ही तुम्हाला एक पान वाढलेलं दाखवू आणि त्या पानाप्रमाणे तुम्हाला तुमचं पान अरेंज करायचंय. परंतु यामध्ये ट्विस्ट असा आहे की आम्ही तुम्हाला स्क्रीनवर जे पान दाखवणार आहोत ते फक्त तुम्हाला 5 सेकंदासाठी दिसणार आहे. संजना अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध आता काय करायचं? अनिरुद्ध म्हणतो की मला माहिती आहे, याबद्दल तर तुला काहीच माहीत नसणार ना. संजना म्हणते की अनिरुद्ध, तुमच्या घरामध्ये एवढे सगळे सण होत असतात, त्यामुळे फॉर अ चेंज तू मला ही गोष्ट समजून सांग. अनिरुद्ध म्हणतो की नाही, मला तरी काही माहीत नाही आहे याबद्दल. संजना त्याला म्हणते की अरे मग तू मला का बोलतोयस ह्या सगळ्या गोष्टी? अरे तू काळजी करू नको, मला माहिती आहे पानात काय वाढायचं ते. अनिरुद्ध म्हणतो की तेवढाच हा टास्क नाही आहे, त्याच्या पुढे 21 ते काय आहे ना त्यांचा मोदक बनवायचा आहे. संजना म्हणते की अरे 21 कळ्यांचा मोदक म्हणतात त्याला आणि तो मला बनवता येत नाही. अनिरुद्ध म्हणतो की मग आता काय करायचं? अगं आपल्याला 21 कळ्यांचा मोदक बनवता येत नाही, परंतु ती अरुंधती 21 काय 42 कळ्यांचा मोदक सुद्धा बनवू शकतो, जे आपण 100% मेलो. तर संजना म्हणत असते की तू कशाला घाबरतोय, आपल्याकडे एक ट्रिक आहे आणि ती ट्रिक वापरून आपण मोदक बनवायचा, तू काळजी करू नको. आणि कोणाला त्यातलं साम्यही कळणार नाही, सगळ्यांना असं वाटेल की हा 21 कळ्यांचा मोदक हाताने बनवलाय. यश कांचनला म्हणत असतो की आजी आता तू बघच, हा टास्क नक्कीच आई जिंकणार. अगं एवढ्या वर्षांचा सराव आहे तिला आणि तिच्या हातचे मोदक कसे होतात तुला माहितीच आहे. कांचन म्हणते की मला असं वाटतं की ही स्पर्धा ना तुझ्या आईला डोळ्यासमोर ठेवूनच केली आहे, तिला जेवढं काही येतं तेवढंच विचारताय. आता बिचारा माझा अनिरुद्ध, त्याला सगळं हे कसं काय जमणार आहे? यश म्हणतो की हे बघ आजी, ही एक स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी विचारतील त्या गोष्टी तुम्हाला जमल्याच पाहिजे. यश आता नितीन सरांना खुणावतो आणि मग दोघंही आता बाहेर निघून जातात. कांचन म्हणते की आता हे दोघं कुठे निघाले, इथं बसून बघायचं ना सगळ्यांनी. आप्पा म्हणत असतात की अगं कांचन जाऊ दे, त्या दोघांना काहीतरी काम आहे, जाऊ दे, त्यांना महत्त्वाचं काम करता येते. आणि आता तू बघच माझी लेक कशी मोदक बनवते ते. तर इकडे प्रोजेक्टरवर आता 5 सेकंदासाठी जे ताट कसं वाढलंय ते दाखवलं जातं. 5 सेकंदासाठी सगळेजण बघतात, ती सगळ्या काही गोष्टी नीट बघण्याचा प्रयत्न करत असते, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि मग 5 सेकंदानंतर आता प्रोजेक्टरवरनं ती स्क्रीन नाहीशी होते. अंकुशने आता काउंटडाऊन सुरू केलेलं असतं आणि 1 मिनिटाचा टाईम असतो की जसं प्रोजेक्टरवर ताट दिलेलं असतं सेम टू सेम ताट तसं मांडायचं असतं. सगळे पदार्थ त्याच सिरीजने अरेंज करायचे असतात. अरुंधती ही मिहिरला सांगत असते की मला माहिती आहे, डाव्या बाजूला कोशिंबीर चटणी वाढायची असतात आणि उजव्या बाजूला भाजी वाढायची असते. आता मी तुला ज्याप्रमाणे सांगते ना त्याप्रमाणे तू ठेवत चल. तर अरुंधती ज्याप्रमाणे सांगत असते त्याप्रमाणे मिहिर काम करत असतो. अरुंधती आणि मिहिर एकदम क्लीन पद्धतीने त्या पानावर ते सर्व पदार्थ ठेवत असतात. परंतु इकडं अनिरुद्ध आणि संजनाची मात्र फार गडबड होत असते. संजना आता ताटात एका ठिकाणी कुठलाही पदार्थ ठेवत असते. अनिरुद्ध तिला सांगत असतो की अगं चटणी डाव्या बाजूला ठेवायची असते. आता चमच्याच्या साहाय्याने ती चटणी डाव्या बाजूला सरकवते, त्यामुळे सगळं ताट हे खराब झालेलं असतं. अनिरुद्ध तिला म्हणत असतो की अगं पापड आणि जी कोशिंबीर आहे ती पण डाव्या बाजूला ठेवायची आहे. तर संजना ती उजव्या बाजूला ठेवत असते आणि म्हणत असते की तू गप्प बस ना अनिरुद्ध, मला माहिती आहे आईनी वाढलेलं ताट मी 2-3 वेळा बघितलंय आणि माझ्या लक्षात आहे. तू आता बघितलं नाही का प्रोजेक्टरवर कुठे ठेवलंय, त्यामुळे तू गप्प बस, मी जे काही सांगते ते बरोबर आहे. संजना तिच्या पद्धतीने तिच्या डोक्याने चालत असते. कांचन मात्र चिडचिड करत असते आणि म्हणत असते की काय म्हणावं या संजनाला, इतके सणवार हिने माझ्यासोबत केले तरी माझ्याकडून मात्र काही शिकले नाही. ईशा म्हणते की आजी मुळातच हा टास्कच भंगार आहे. मला असं म्हणायचं आहे की कुठलीही गोष्ट कुठेही वाढली तरी काय फरक पडणार आहे, शेवटी आपल्या पोटातच जाणार आहे ना. कांचन म्हणते की अगं बाई बरं झालं हा तुम्हाला सांगितलं ते. आता उद्यापासून ना मी भात, आमटी, भाजी, चपाती, कोशिंबीर, चटणी ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करते आणि मग तुला वाढते, चालेल ना? उगाचच कशाला ताटं आणि वाट्या काढत बसायचं, उगाचच कशाला तो टाइमपास, असं कांचन म्हणत असते. तेव्हा आप्पा आणि अनिश मात्र हसत असतात. ईशा म्हणते की अगं काय बोलते आजी, असं कोणी खातं का? तेव्हा कांचन म्हणते की काय झालं नाही खायला, आणि तसंही कुठंही वाढलं तरी ते आपल्या पोटातच जाणार आहे की. ईशा म्हणते की अगं पण त्याची काहीतरी चव तर लागायला पाहिजे ना. तर मग कांचन म्हणत असते की आता कळलं तुला, ताट वाढायचं महत्त्व आता तरी नक्कीच कळलं असेल. नुसतं पोट भरायचे म्हणून काही गोष्टी खायच्या नसतात, तर त्या अन्नातून आपल्याला रसही भेटला पाहिजे म्हणून ते पदार्थ खायचे असतात. शेतकरी शेतामध्ये कष्ट करून एक दाणा पिकवत असतो. अन्नाच्या त्या प्रत्येक कणाला आपण मान द्यायला हवा. ज्याप्रमाणे आपल्या घरात आपलं एक स्थान असतं त्याप्रमाणे प्रत्येक ताटामध्ये प्रत्येक पदार्थाचं एक स्थान असतं आणि ते स्थान तर त्याला द्यायलाच हवं. आणि पान वाढणं हे सुद्धा एक शास्त्र आहे.
खरं तर त्या संजनाला यातलं काही कळतच नाही आणि तिला फक्त बटा रंगवता येतात तेवढ्या. काउंटडाऊन आता सुरू झालेला असतो. अंकशनी काउंटडाऊन आता सुरू केलेला असतो आणि प्रत्येक जण आता झटपटीने काम करत असतं. जम पदार्थ आता व्यवस्थित ठेवत असतो. तर आता जेव्हा वेळ संपतो तेव्हा अंकुश आता सगळ्यांना बाजूला जायला सांगतो. अरुंधतीने आणि मिहिरने हा टास्क अगदी व्यवस्थितपणे पूर्ण केलेला असतो. संजना आणि अनिरुद्धची यांची सगळीही अरेंजमेंट चुकलेली असती तरी सुद्धा संजना हवेत असते आणि स्वतः मात्र खूप काहीतरी चांगलं काम केलंय किंवा छान ताट अरेंज केलंय अशा तिच्या फिलिंग्स असतात आणि ती खुश होत असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मल्लिका मॅडम म्हणतात की आता प्रत्येकाने आपापलं ताट घेऊन पुढे या. महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी हे त्यांचं ताट घेऊन येतात. त्यानंतर जजेस त्यांना कमेंट देतात. दुसऱ्या वेळी संजनाला आणि अनिरुद्धला बोलवलेलं असतं. आता संजनाचा कॉन्फिडन्स असा असतो की तिला असं वाटत असतं की तिने जे काही वाढले ते एकदम परफेक्ट वाढले. प्रोजेक्टरवर पानावर जे काही दाखवलं होतं ते सगळं मी जसंच्या तसं वाढलंय अशी संजनाची फिलिंग असते आणि ती मनोमन खुश होत असते. त्याच ॲटिट्यूडनी ती जजेस समोर जाते, परंतु जजेस तिला निगेटिव्ह कमेंट देतात आणि सांगतात की अहो, तुम्ही ताटामध्ये सगळं काही चुकीच्या पद्धतीने वाढलंय. पापडी, कोशिंबीर हे अगदी भाज्यांच्या जागी तुम्ही वाढलंय. त्यानंतर अरुंधती आणि मिहिर त्यांचं ताट पुढे घेऊन येतात. तर पान अगदी छान वाढलेलं असतं. जो पदार्थ जिथे ठेवायचा असतो अगदी तिथेच ठेवलेला असतो. अरुंधतीला इतक्या वर्षांची सवय असते आणि त्यामुळे अरुंधतीकडनं हा टास्क इनकम्प्लीट राहणं तर अशक्य असतं. ते एवढं छान पान बघून जजेस खूप खुश होतात आणि म्हणतात की खरंच किती छान पान वाढले हे. आणि बाकी स्पर्धकांना म्हणजे संजना, अनिरुद्ध आणि शेट्टी यांना ते सांगत असतात की खरं तर पान कसं वाढायचं ना, तुम्ही एकदा अरुंधती मॅडमकडून शिकून घ्या. आता निकाल घोषित करण्याची वेळ असते तेव्हा समीरन सर म्हणतात की आपण एक काम करूया, आपण आता प्रेक्षकांच्या तोंडूनच विजेत्याचं नाव ऐकूयात. तर सगळे प्रेक्षक हे अरुंधती अरुंधती असं म्हणून ओरडत असतात. सगळेजण फक्त अरुंधती मिहिर एवढंच बोलत असतात आणि त्यांना खूप चिअरअप करत असतात. त्यामुळे मिहिरला आणि अरुंधतीला खूप आनंद होतो. पहिला टास्क जरी हरलेले असले तरी दुसऱ्या टास्कमध्ये जिंकण्याची त्यांचा आनंद काहीतरी वेगळाच होतो. आणि आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.